मुंबईतली पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। मुंबईच्या पोटातून वेगवान आणि गारेगार प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे। मुंबई मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचा लवकरच लोकार्पण होत आहे। ऑक्टोबरच्या पहिल्याच टप्प्यात मेट्रो 3चा पहिला टप्पा सुरू होणार आहे। बीकेसी ते आरे कॉलनी हा मेट्रोचा पहिला टप्पा असेल। अंडरग्राउंड मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल। ऑक्टोबरमध्ये हा पहिला टप्पा सुरू होणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईतील मेट्रो 3 ची बहुप्रतीक्षित मेट्रो आहे। खरं तर लवकरच ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। मी सध्या बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील या मेट्रोच्या स्थानकामध्ये आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या आता उभा आहे ते म्हणजे 6 मजले खालती उभा आहे। 100 फूट खाली उभा आहे आणि 100 फूट खाली आपण बघतोय मेट्रोची ट्रॅक आहे। टनल जो महत्त्वाचा आहे या टनल मध्ये मी आहे आणि या ठिकाणी बघितलं तर मेट्रो सुद्धा या ठिकाणी आपल्याला उभं असल्याचं पाहायला मिळते। खरं तर 6 डब्यांची मेट्रो मुंबई मेट्रो 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी अनेक आपण बघतोय दिशादर्शक आहेत। या ठिकाणी सुसज्ज अशी मेट्रो आहे। बसण्याच्या आसन व्यवस्था बघितलं तर पहिल्या मेट्रोपेक्षा वेगळी आसन व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकूणच या मेट्रोमध्ये सगळीकडे दिशादर्शक पाहायला मिळते। आपल्याकडे एक स्क्रीन सुद्धा पाहायला मिळते ज्यावरती पुढचं स्टेशन नक्की कोणतं आहे या संदर्भातली माहिती देण्यात येते। तर या ठिकाणी जी मेट्रो दरवाजा आहे या दरवाजाच्या बरोबर वरती आपण बघितलं तर आणखी एक स्क्रीन आहे। कोणत्या ठिकाणी मेट्रो पोहोचलेली आहे, पुढचं स्थानक कोणतं आहे या संदर्भातली माहिती या मेट्रो 3 मध्ये पाहायला मिळते। पहिल्या टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर बीकेसी ते आरे अशी ही मेट्रो स्टेशन असणारे 10 स्थानक एकूण आहेत आणि या दरम्यान खरं तर जो प्रवास आहे तो गारेगार प्रवास हा मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे। एकूण पहिल्या टप्प्यामध्ये 10 स्थानक आहेत आणि 10 स्थानकांसंदर्भातील माहिती सुद्धा या ठिकाणी बोर्डवरती देताना हे मेट्रो 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच दिवसांमध्ये मेट्रो 3चं लोकार्पण होणार आहे, अनावरण होणार आहे आणि हे मेट्रो 3 जी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। ॲव्हरेज जर बघितलं तर 93% काम पूर्ण झालंय। त्यापैकी पहिल्या फेजचं जवळजवळ सगळं काम पूर्ण झाले आणि ती आता इट इज दॅट कॉरिडॉर इज अबाउट टू गेट कमिशन आणि राहिलेली जी फेज आहे ती आपली साधारण मार्च ते एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। आणि याची कनेक्टिव्हिटी जर बघाल तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मुंबईतले इतर जे पब्लिक ट्रान्सपोर्ट रूट्स आहेत त्या सगळ्याला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ही मार्ग कनेक्ट करते। सेंट्रल रेल्वेला CST ला कनेक्ट करते, वेस्टर्न रेल्वेला मुंबई सेंट्रलला त्याचं कनेक्शन आहे, लाईन 2 ला BKC मध्ये कनेक्शन आहे, लाईन 6 ला आरे JVLR वरती कनेक्शन आहे, लाईन 1 ला मरोळला कनेक्शन आहे, दोन्ही एअरपोर्टला कनेक्शन आहे, इव्हन ST डेपोला पण मुंबई सेंट्रलला कनेक्शन आहे। त्यामुळे ही लाईन एका अर्थानं एखाद्या स्पाईन सारखी काम करते ज्याला इतर सगळे कॉरिडॉर येऊन मिळतात आणि त्याच्यामुळं जी आयलंड सिटीची जी कनेक्टिव्हिटी आहे या कॉरिडॉरमुळे अधोरेखित झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।